नमस्कार फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। वातावरणातील बदलामुळे किंवा एखाद्याच्या इन्फेक्शनमुळे आपल्याला जो सर्दी, खोकला, कफ इत्यादी ज्या छोटे छोटे आजारांचा त्रास होत असतो, हा जो त्रास आहे तो खूप भयानक असतो। तो आटोक्यात आणण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो। तर फ्रेंड्स, अत्यंत साधा सोपा आणि 100% नॅचरली आणि इफेक्टिव्ह असा उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे। खात्री देते मी तुम्हाला की तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमचा जो खोकला आहे, कफ आहे किंवा जी सर्दी आहे, हे आजार तुमचे संपुष्टात येण्यासाठी तुम्हाला या उपायाची नक्कीच मदत होणार आहे। तर फ्रेंड्स, यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून आपण हा उपाय बनवणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी हा कांदा घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे मध। तर फ्रेंड्स, मध कुठल्याही कंपनीचा वापरू शकता किंवा तर या ठिकाणी फ्रेंड्स, हा एक कांदा मी किसून घेणार आहे। आपल्याला कांद्याचा रस लागणार आहे। कांद्यामध्ये असे काही पोषक तत्व असतात, यामुळे आपल्या छातीमधील जो कफ आहे तो पातळ होण्यासाठी या कांद्याची आपल्याला खूपच झटपट मदत होत असते। यासाठी आपण या ठिकाणी कांदा किसून घेतलेला आहे। आपण 1 चमचा एवढ्या प्रमाणात कांद्याचा रस काढून घेणार आहोत। तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये कांद्याचा रस घेणार आहात तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण मध देखील ॲड करायचा आहे। तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण हा कांदा जो किसून घेतलेला आहे त्यामधील आपण आता रस काढून घेणार आहोत। आपल्याला 1 चमचा एवढ्या प्रमाणामध्ये हा या कांद्यामधील रस लागणार आहे। अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला या उपायाचा जास्तीत जास्त फायदा होत असतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 1 चमचा एवढ्या प्रमाणामध्ये मी कांद्याचा रस काढून घेतलेला आहे। कांदा किसल्यानंतर आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो, म्हणजेच आपल्या डोळ्याला पाणी येऊ शकते। जर तुम्ही कांदा किसत असाल आणि त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या जवळ पाणी ठेवलं, किंवा महिलांसाठी एक विशेष टिप्स म्हणजे जर तुम्ही कांदा कट करताना तुमच्या डोळ्याला पाणी येत असेल तर तुम्ही जवळ पाणी ठेवायचं आहे, त्यामुळे देखील तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही। तर फ्रेंड्स, यामध्ये आपण 1 चमचा मध ॲड केलेला आहे। तर हे दोन्ही जे घटक आहेत ते आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करायचे आहेत। व्यवस्थित जर आपण हे एकजीव केले तर त्यामध्ये जे औषधी गुणधर्म आहेत ते व्यवस्थितपणे आपल्या सर्दी खोकल्यावरती त्याचा खूप सारा फायदा होत असतो आणि त्यामुळे आपली जी सर्दी, खोकला, कफ हे झटपट कमी होण्यासाठी याची मदत होत असते। तर फ्रेंड्स, हा जो उपाय आहे तो तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला याचं सेवन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही हा उपाय नक्की नवीन बनवा आणि हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 वेळेस करायचा आहे, सकाळी जेवणापूर्वी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी। तर फ्रेंड्स, हा जो उपाय आहे तो अत्यंत साधा सोपा आहे आणि 100% रामबाण असा उपाय आहे। तुमचा खोकला कितीही भयंकर असू द्या, कोरडा खोकला असू द्या, तुमच्या छातीमध्ये कफ असू द्या किंवा तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन असू द्या, तर या ज्या समस्या आहेत त्या तुमच्या समूळ नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा। तुम्हाला जो काही अनुभव येईल तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच नो एव्हरीथिंग हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्या आणि त्याची शेजारी जी बेल आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका। नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह मी लवकरच येत आहे। तोपर्यंत धन्यवाद।